धर्मादाय रुग्णालयांसाठी सरकारने आता एसआयटी नेमलेली आहे। राज्यासह केंद्राच्या सर्व योजनांची अंमलबजावणी होणार आहे। धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल। एसआयटी मध्ये 3 विभागाच्या सदस्यांचा समावेश असेल। धर्मादाय आयुक्त, वैद्यकीय शिक्षण आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील सदस्यांचा यामध्ये समावेश असेल। राज्याच्या विधिन्याय विभागामार्फत एक आदेश जीआर या ठिकाणी पारित करण्यात आला। त्या माध्यमातून राज्यस्तरीय जी आपलं रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली आहे त्याचा वापर करणं बंधनकारक या ठिकाणी रुग्णालयात ठेवलं आहे। त्यानुसार जे निर्धन रुग्णांसाठी जो फंड असतो त्याचं खातं या ठिकाणी मेंटेन करणं आणि त्यामार्फत त्या रुग्णांना सवलती आणि मोफत दरामध्ये उपचार देणं अशा प्रकारच्या अनेक सूचना या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री मोदींनी दिल्या होत्या आणि त्याचंच पालन व्हावं यासाठी धर्मादाय रुग्णालयांकरता काही गाईडलाईन्स विभागाने या ठिकाणी केल्यात। त्या माध्यमातून आता गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत आणि सवलती दरामध्ये उपचार हे सहजरित्या कसे उपलब्ध होतील याची काळजी या ठिकाणी घेतली जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।